हां, एवढी हिंमत, ठीक आहे, आवाज आला का पण व्हिडिओमध्ये अगदी, ठीक आहे. मग एवढी हिंमत अमेरिकन गव्हर्नमेंटची होते कशी? भारतासारखी जगातली 5वी इकॉनॉमी असताना मग मायग्रेंट होणं अपराध होणार नाही आहे. आणि त्याच्यात भारताचे परराष्ट्रमंत्री, ठीक आहे, भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यानं विधान दिलं का हे अमेरिकेची नीती साहेब का जे लोक इलिगली अमेरिकेत आले त्याला हातकड्या पाठवून. आम्ही पण तुम्ही कायच्यासाठी आहे? तुम्हाला भारतातल्या लोकांनी याच्यासाठी निवडून दिलं का आम्ही बा चुकीच्या मार्गाने गेलो म्हणून आम्हाला बेइज्जत करून आमच्या देशात आणा? अरे तुम्ही धवस द्या लागत होती अमेरिकेला. असे कसे बोलते यार एवढ्याल्या पदावरचे माणसं? माइग्रेट होना अपराध होना नहीं है, इसलिए मैंने कोलंबियाई नागरिकों को लेकर आ रहे अमेरिकन विमानों को वापस भेज दिया. हे भाऊ, गुस्तावो पेट्रो कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष आहे, यानं सरळ विमान वापस पाठवलं, उतरू नाही दिलं. आणि हे विमान, ठीक आहे, हे विमान उतरलं गुरुग्रामले आणि गुरुग्रामच्या एअरपोर्टवर हे विमान उतरवलं. भारत सरकारनं हे विमान उतरवायची परवानगीच नव्हती द्यायला पाहिजे, त्याला वापस पाठवायला पाहिजे होतं. कोलंबियाचा छटाकभर, लहानसा छटाकभर देश अमेरिकेला धमकी देऊ शकते? आपली लायकी नाही जगात 5वी इकॉनॉमी असून? तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल? मले नाही पटलं बा. 56 इंची सीना आपल्या गल्लीतच दाखवायचा का? मग जिकडंच लोकांवर आंदोलन केले त्याच्यावर सोटे हाणाचे, सत्तेचा दुरुपयोग करायचा, एका, ठीक आहे, ईडी सीबीआय, ठीक आहे, ईडी सीबीआयवर मार धाडा टाकायच्या, इकडंच आपले तीर मारायचे का? मार फोकणाऱ्या सोडायच्या का? ज्यानं ज्यानं ठीक आहे ब्लॅक मनी स्वित्झर्लंडच्या बँकेत गेला 100 दिवसात आणला का? भेंड नाही आणला. बरं, बाहेर देशात जे लोक गेले, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, त्याच्यानंतर तो किंगफिशरवाला विजय माल्या, त्याले आणतो म्हणे 100 दिवसात. भेंडा आणलं का? फक्त इकडे 56 इंची आणि स्वतःला विश्वगुरु म्हणायचं, लोकायले बयाडात काढायचं का आपण विश्वगुरु आहे. काही विश्वगुरु नाही भेटत भाऊ. आपण साध्या अमेरिकेला एक धवस नाही देऊ शकत का? हे विमान वापस ने आमच्या माणसाला आम्ही इज्जतीनं भारतात आणली. आम्ही आमचं इंडियन एअरलाईनचं विमान पाठवतो, एअर इंडियाचं विमान पाठवतो आणि त्यांना आणतो. हे हिंमत भारत करू का नाही शकला? ठीक आहे, माय म्हणणं आहे का मग हेच 56 इंची सीना का? हेच लोकांना दाखवायचं का? हे बा, ठीक आहे, हे बा या भारताच्या लोकांच्या पायात बिडे आहे घालून, ठीक आहे, हे लोक असे बसून आणले C-17 एअरक्राफ्टमध्ये. हे एअरक्राफ्ट होय अमेरिकेचं. या एअरक्राफ्टमध्ये त्यानं युद्धबंदी जसे आणते तसे आणले, ठीक आहे. 205 दिले आहे, मी आता तुम्हाला 104च सांगितले. आणि हे सगळ्या कारभार डोनाल्ड ट्रम्प जसा पंतप्रधान झाला तो म्हणते भारतातल्या एका माणसाला छानू मी भारतात वापस पाठवेन. घ्या ना आता शिकून, ठीक आहे. जे जे अमेरिकेत आहे, ज्याचे नातेवाईक इल्लिगली गेले त्याला पकडू भारतात पाठवणार आहे. मग आता तुमचं उत्तर काय आहे? काय एवढं चायना आपल्यावर हमला करते? चायनाला आपण, ठीक आहे, चायनानं आपली जागा दाबली तर भारताचे जयशंकर परराष्ट्रमंत्री म्हणतात का चायना ह्या शक्तिशाली देश आहे, आपण त्याच्यासोबत युद्ध करू शकत नाही. आम्ही युद्ध नाही पण धमकी तर देऊ शकतो. युद्धात नंतरची गोष्ट आहे का तू अवकातीत राह, जास्त करशील तर साल्या अणुबॉम्बची बटन दाबून दे, जास्त टळटळ करू नको. बरं, आता पुन्हा स्टेटमेंट केलं आपण अमेरिकेला काही बोलू शकत नाही, अमेरिका शक्तिशाली देश आहे. मग आलुशीला निवडून दिलं का यायला आपण? माय म्हणणं हे आहे का भारताच्या लोकांची बेइज्जत करून भारतात असं हातकड्या टाकून आणत असाल तर पंतप्रधान म्हणून आणि तुम्ही परराष्ट्रमंत्री म्हणून का करत आहे हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते खालतं प्रश्नात, ठीक आहे, कॅप्शनमध्ये खालतं, ठीक आहे, कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. माया बुद्धीला नाही पटलं म्हणून मी व्हिडिओ घेतला, कारण हे भारताची नामुष्की आहे आणि जगात आपलं नाक ठेसलं याच्यापेक्षा दुसरी बेइज्जती भारताची होऊ शकत नाही. आपण जे जगाले मार सांगतो का आम्ही विश्वगुरु बनणार आहे, भारतातल्या लोकांना सांगतो मार छाती घेऊन जे अंधभक्त आहे त्यानं बोलावे याच्यावर का खरंच विश्वगुरु आहे का? आपण अमेरिकेला एक साधी धमकी नाही देऊ शकत, चायनाला आपण बोलू नाही शकत. चायनानं आपली जागा दाबली, ठीक आहे, डोकलांगमधली. आता नरेंद्र मोदीच्या काळात दाबली, त्याच्यावर संसदेत बोलायला तयार नाही प्रधानमंत्री. काँग्रेसनं प्रश्न विचारले ऑपोजिशन लीडरनं तर उत्तर सांगायला तयार नाही, जागा दाबलीच नाही आहे म्हणते. आणि तिकडं चायना गव्हर्नमेंट जाहीर करते का आमची हे वसाहत आहे. अरे हे बरोबर नाही. बरं, लद्दाख मधला खासदार म्हणते आसाम, ठीक आहे, अरुणाचल प्रदेशचा आसाम, ठीक आहे, खासदार म्हणते का आपली जागा दाबली, सरकारने त्यावर लक्ष द्या, तर चीप अटक नाही करत. अरे यानं तर असा अख्खा भाग खाऊन टाकन ते.
आपण काहीतरी बोलायला पाहिजे, आपण काहीतरी हिंमत दाखवायला पाहिजे. इकडे 56 इंची सीना दाखवायचा. आमंत्रण नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधानाला भेटून याचं बेइज्जतीसारखं. ठीक आहे, हे काही परराष्ट्र नीतीचे लक्षण नाही आहे. समजलं का? चायनानं काउंटरसाठी पाकिस्तानचं गद्दार नावाचं बंदर विकत घेतलं. तिथं त्यानं मोठं नाविक तळ उभारलं. तिथून भारताच्या कराचीच्या, आपल्या कोचीच्या, ठीक आहे, कोचीनच्या आणि मुंबईच्या इंडियन नेव्हलच्या, ठीक आहे, बेस कॅम्पवर लक्ष ठेवणार आहे. तर मनमोहन सिंगांनी इराणचं चाबंदार नावाचं बेट घेतलं होतं. आता ते लवकर बांधून द्यायचं होतं इराणले. समजलं का? हे ठीक आहे, हे कराचीच्या समोर आहे गद्दार, हे चायनानं घेतलं. चायनानं इथून 8 लेनचा रस्ता टाकला. चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडॉर, इथून तेलाची वाहतूक करते, तेलाचे जहाज उतरवते, पण ते लक्ष भारतावर ठेवणार आहे. आपण त्याला काउंटर म्हणून त्याच्या समोरचं लगेच इराणचं बंदर घेतलं डेव्हलपमेंटसाठी. आता नरेंद्र मोदी आल्यावर त्यानं ते पटकन बांधून द्यायला पाहिजे होतं. ते आपल्याकडून बांधून नाही दिलं म्हणून त्यानं आपल्यासोबतचं ॲग्रीमेंट तोडलं इराणनं. का हे भारताकडून बांधणं होत नाही, विदिन द टाइम मध्ये आम्ही कोणाला द्यायचं आम्ही ठरवू. अरे परराष्ट्र धोरण ठरवताना माणसानं त्याची नीती, ठीक आहे, हे काही साधं काम नाही. आपलं काउंटर मध्ये काय, उद्या तेलाचे जहाज तिथून येते आपले. कुठून? तर आपले तेलाचे जहाज येते तांबड्या समुद्रातून, लाल समुद्रातून, आणि ते येणार आहे, ठीक आहे, कुठून? तर चाबंदार बेटाच्या समोरून, ठीक आहे, गद्दार समोरून येणार आहे. उद्या चायनानं जर लढाऊ जहाज आडवे केले आपल्या तेलाच्या जहाजाले, तर उद्या पेट्रोल डिझेल बंद होऊन जाईल ना आपले. पण का करायचं आपण अशा वेळेस? का तेलाचे जहाज जे इराक, इराण, सिरिया, लिबिया, सौदी अरेबिया इथून येते, सुएझच्या कॅनलमधून तांबड्या समुद्रात, भूमध्य समुद्रातून सुएझ कॅनलमधून तांबडा समुद्र, आणि तिथून, ठीक आहे, चायनानं जे गद्दार बेट घेतलं त्याच्या समोर येते. उद्या जर त्यानं आडवे जहाज केले तर आपले तेलाचे जहाज येणं बंद होईल, आणि आपलं जर चायनाचं युद्ध झालं तर आपण फसती पडू. म्हणून काउंटरमध्ये चाबंदार बंदर घेतलं होतं. हे बंदर सुद्धा आपण विदिन द टाइम मध्ये बांधून देऊ शकलो नाही. सब सत्यानाश आहे. अरे फॉरेन पॉलिसी राबवताना काउंटर पॉलिसी असली पाहिजे. का ह्या देश आपल्यावर वरचढ होत आहे तर आपण त्याच्यावर काउंटर पॉलिसी का राबवावी? आणि आमचे बापूसाहेब काही बोलायला तयार नाही. ठीक आहे, आता का म्हणावं ह्या बापूसाहेबाला तुम्हीच सांगा बाबा. ठीक आहे, आता तुम्हाला का वाटते तुम्ही सांगा. खरंच आपण विश्वगुरु आहे का? आपण 56 इंची सीना स्वतःले म्हणून घेतो, पण 56 इंची सीना आपण खरंच दाखवतो का? आणि आपण डेरिंगनं अमेरिकेसोबत, इंदिरा गांधी होती भाऊ, ठीक आहे, टेशीनं सांगून आली होती. पाकिस्तानने जेव्हा 1971च्या युद्धाच्या वेळेस अमेरिका मदत करून राहिलं होतं, तर किती लढाऊ जहाज उतरवायचे आहे उतरू दे म्हणे, किती लढाऊ जहाज उतरू द्यायचे आहे, पाण्यात उतरू दे, आम्ही भेटणार नाही. लगेच रशियासोबत बोलणं केलं आणि रशियाचे लढाऊ जहाज बोलावले. चल म्हणे आता बोल. ठीक आहे, याले म्हणते भाऊ इंदिरा, ठीक आहे, डोळ्यात डोळे टाकून गोष्ट करे. ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं बोलायला वेळ मागितला तर 2 तास थांबून ठेवलं होतं. ठीक आहे, 2 तास. तर फक्त वेळ येऊ द्या म्हणे, वेळ आणि काय आल्यावर सांगितलं जाईल. तर त्याईले तुम्हाला सांगतो, त्यानं जेव्हा लढाऊ जहाज आपल्यासाठी समुद्रात टाकले तर रपारप आपण 15 जहाज घेऊन आलो रशियाच्या. चल साल्या, तुझे 7 ना आमचे 15. ठीक आहे, रशिया आमच्या सोबतीला आहे. सांग. याले म्हणते काउंटर पॉलिसी. हे पॉलिसी मोदीले राबवता येत नाही. आणि म्हणून मग आपल्या भारतीय लोकांले पायात हातात बेड्या बांधून आपल्या भारतात आणून सोडते बेइज्जतीसारखं. ठीक आहे, एवढा मोठा देश आहे, इज्जतीनं माणसं भारतात आणायला पाहिजे होते. माझं एवढं म्हणणं आहे. मार जगाले भारतातल्या लोकांनी विश्वगुरु म्हणून सांगता तर विश्वगुरु सारखं वागा आणि विश्वगुरु सारखं धमक द्या आणि धवस द्या अमेरिकेले. ठीक आहे, आपण जगातली इकॉनॉमी तर आहे 5वी, पण जगातलं मोठं मार्केट आहे, त्याचा माल या देशात खपून राहिला. तो केवळ आपण विकत घेतो म्हणून. आपण जर बॅन आणला त्याच्या मालावर घेतलं नाही तर ते सरळ लाईनीत येते. उद्या त्याच्या देशातल्या मल्टीनॅशनल कंपन्या डोनाल्ड ट्रम्पवर दबाव आणान का तू बयार झाला का कायले त्याचे माणसं, ठीक आहे, हातात हातकड्या घेऊन चालला. आपल्या देशातला माल घेण्यावर बंदी आणली त्यानं. तवाचा भारत आताचा भारत फरक आहे. 1966च्या दुष्काळाच्या वेळेस त्यानं आपल्याला PL 480 करार आपण त्याला हमला करायचा होता. त्याला हमला कुठं करायचा होता तर त्याला व्हिएतनामवर हमला करायचा होता. आपल्याला लढाऊ जहाज मागितले, आपल्याला लढाऊ जहाज उडवण्यासाठी विमानतळ मागितले. इंदिरा गांधी म्हणे, ठीक आहे, इंदिरा गांधी पाक धम्म कशी दिली. PL 480 करार होता, पब्लिक लॉ 480. ह्या करार अन्नधान्याचा करार होता. डुकराले टाकणारा सल्ला गहू, मिलो नावाचा लालवाला गहू आपल्याला चारे साले.
तेव्हा आपली खाची सोय नव्हती. आपल्या जमिनीत आपल्याला जेवढं अन्नधान्य लागते तेवढं आपण उगवू शकत नव्हतो. तर आपण अमेरिकेकडून डुकराने टाकणारा लाल गहू अमेरिकेकडून बोलावं. त्याले ठीक आहे व्हिएतनामवर हमला करायचा होता, कारण त्याच्या देशापासून व्हिएतनाम पॅसिफिक मोठा समुद्र येत होता आणि जहाज एक वेळा उडलं, लढाऊ जहाज म्हणजे विमान उडलं का त्याच्यातलं पेट्रोल डिझेल इतक्या दूर पुरत नाही. तर म्हणे भारतातून अटॅक करू. भारताले म्हणे तुले फुकट अन्नधान्य देतो, आम्ही पैसे घेणार नाही, विमान ते दे. इंदिरा गांधी म्हणे उपाशी मरू पण चोट्या तुले अजिबात लढाऊ विमान ठीक आहे उडवण्यासाठी आमचे विमान ते भाड्याने देऊ नाही. तो आम्हाला इनडायरेक्टली युद्धात उडून राहिला होता. तर भाऊ पब्लिक लॉ 480 या अमेरिकेनं भारतासोबतचा करार कॅन्सल केला. त्याच वर्षी दुष्काळ पडला आणि 2 लाख लोक उपासमारीने मेले भाऊ भारतातले. तर इंदिरा गांधीनं याच्यानंतर अमेरिकेवर डिपेंड नाही राहिलो पाहिजे म्हणून हरित क्रांतीची घोषणा केली आणि 10 वर्षात भारताला अन्नधान्यानं स्वयंपूर्ण केलं. 1966 ची हरित क्रांती आहे आणि 1977 आपण अन्नधान्यानं स्वयंपूर्ण झालो. आता तर जेवढं लागते त्याच्या टिप्पट अन्नधान्य उगवतो आणि आपल्या गोडाऊनमध्ये एफसीआयच्या गोडाऊनमध्ये माल ठेवायला जागा नाही आहे. हे सगळं काँग्रेसच्या काळातली पुण्याई आहे. आणि मग मले काय म्हणायचं आहे, तुम्हाला फक्त धमक द्यायची होती. आता तर लय बेटर परिस्थिती आहे, तुम्ही एक साधी धमकी नाही देऊ शकत अमेरिकेले. तर मग का विश्वगुरु म्हणण्यात फायदा. माझा देश विश्वगुरु आहे तर विश्वगुरु सारखा वागला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून भारत माझा देश आहे आणि तो भारत महान असला पाहिजे. तो महान या तवाच होऊ शकते जेव्हा आपण आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची इज्जत या जगात कायम ठेवू शकू. त्याले जर बेड्या टाकून असं आणल्या जात असेल तर मग भारताची इज्जत आणि भारताच्या व्यक्तीची इज्जत कोणत्याच देशात कोणताच राष्ट्राध्यक्ष तिचे लोक ठेवणार नाही आणि आपल्याला असे हाकलून देईल. म्हणून तुम्हाला काय वाटते खालतं कमेंट्समध्ये सांगा. एवढंच बोलताना थांबतो. मला ते विमान पाहिल्यावर चांगलं नाही वाटलं, त्या लोकांच्या हातात बेड्या पाहिल्यावर चांगलं नाही वाटलं म्हणून व्हिडिओ घेतला. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती मिनिटात झालं रे? पहिल्यांदा आवाज आला का बरोबर?